सर्वत्र गणपती बाप्पाचे मोठ्या उत्साहात स्वागत होत आहे। जिल्ह्यात अनेक सार्वजनिक मंडळे व घरोघरी बाप्पाचे आगमन झाले आहे। त्याच पद्धतीने सातारा येथील पोवई नाका येथील पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या घरी देखील मोठ्या उत्साहात गणरायाचे आगमन झाले आहे। पालकमंत्री यांनी शिवतीर्थ पोवई नाका येथून पालखीतून वाजत गाजत गणरायाची घरी प्राणप्रतिष्ठापना केली। यावेळी शंभूराजे देसाई यांचे कुटुंबीय मिरवणुकीत सहभागी झाले होते। यावेळी पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी गणेशोत्सवाच्या सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या। गणेशाचं आगमन आपल्या घरी होते। दरवर्षीप्रमाणे आपल्या घरी थाटामाटामध्ये गणरायाचं आगमन करण्याची परंपरा ही आमच्या देसाई कुटुंबात स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांच्या पासूनची आहे। स्वर्गीय लोकनेते साहेब मंत्री होते तेव्हा त्यांचं शासकीय निवासस्थान मुंबईमध्ये जे होतं मेघदूत, त्या ठिकाणी असाच थाटामाटामध्ये गणपती यायचा, गणपतीचं आगमन व्हायचं आणि गणपतीचं पूर्ण 10 दिवस तिथं सर्व कुलोपचार धार्मिक विधी करून आणि त्याचं विसर्जन केलं जायचं। सुदैवानं आता पुन्हा एकदा मंत्री होण्याची संधी गणरायानं आमच्या परिवारात मला दिली। राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेबांनी मला त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी दिली आणि मग माझा परिवार काही मुंबईमध्ये राहत नाही, माझा सगळा परिवार साताऱ्यामध्ये असतो आणि मग आम्ही इथं तो गणेशोत्सव गेली अनेक वर्ष साजरा करतो। आमची प्रथा आहे देसाई परिवाराची, आमची देवाची पालखी आहे, त्या चांदीच्या पालखीतनं आमचा गणपती येतो। सर्व थाटमाट सर्व लवाजमा हा देवाबरोबर असतो आणि पूर्ण लवाजम्यासह थाटामाटात गणरायाचं आम्ही या ठिकाणी आगमन करतो। घरातल्या आमच्या सगळ्या स्त्रिया त्याचं पूजन करतात, जे मानकरी असतात त्यांचं पूजन करतात आणि आता थोड्याच वेळात आमचे गुरुजी येतील, धार्मिक विधी मंत्रोपचार करून गणरायाची प्रतिष्ठापना केली जाईल। गणरायाच्या चरणी एवढीच माझी प्रार्थना आहे की आम्ही सगळेजण राज्याला पुढे नेण्याच्या दृष्टीनं आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतोय। गणरायाचा आशीर्वाद आमच्या महायुती सरकारमध्ये राहावा आणि पुढच्या वर्षी परत एकदा माननीय शिंदे साहेब मुख्यमंत्री असतानाच हा गणेशोत्सव साजरा करण्याची संधी, आशीर्वाद गणरायानं आम्हाला द्यावा अशी गणरायाच्या चरणी मी प्रार्थना करतो।